हा कडुलिंब बघा पक्ष्यांनी वगैरे बी टाकलेलं असं टोपल्यात निघाला होता बघा. बोनसाई तयार केला आहे. मुड्या बघा किती छान तयार झाल्या. वेळोवेळी मी याला कटाई करते. मागच्या वेळेला जेव्हा कुंडीतला काढला तेव्हा मला वाटलं आता खराब झालेला आहे, पण मी परत याच्यामध्ये लावला. बरेच व्हिडिओ याच्याबद्दल बनवलेले आहे बघा. इथून पूर्ण कट केल्यावर परत तो हिरवागार झाला. आणि उन्हाळ्यात कडुलिंबाला बघायला एक वेगळाच थंडावा गारवा आपल्या डोळ्यांना मिळते. आणि कुठेही कडुलिंबाच्या झाडाची सावली असो किंवा त्याच्याखाली बसलं की खूप छान असं उन्हाळ्यात वाटते. आणि इथं बघा मी टोपल्यामध्ये आला आहे तो तसाच म्हणून राहू दिला आणि बोन्साई करायचा प्रयत्न केला. पण आता ह्या जेव्हा या हिरवागार ह्या टोपल्याकडे बघून मला खूप छान वाटते. बघा किती छान झालेलं आहे. आणि वेळोवेळी आता परत वरून कट करायचा माझा विचार सुरू आहे. पण बघते आता करेल किंवा पावसाळ्यात करेल. आणि मुळ्या बघा किती छान तयार झालेल्या आहे. सगळीकडे खूप छान तयार झालेलं आहे. आता विचार सुरू आहे की बरेच याच्यामध्ये आपण कडुलिंब लावू शकतो असा, म्हणजे बकेटमध्ये. आणि काही दिवसांनी लावणार आहे मी. आणि सगळं आपल्या वर म्हणजे छान असं थंडावा राहील झाडांवर. आणि या झाडांच्या आजूबाजूने ठेवलं की झाडांनाही सुद्धा थोडीफार सावली मिळेल. पण ह्या टोपल्यामध्ये असल्यामुळे याला पाणी दररोज द्यावं लागते. आणि कारण हे झाड आहे तरी छोटी माती कमी आहे याला. त्याच्यामुळं हा बघा पण दिसायला किती सुंदर दिसते. तुम्हाला आवडला का नक्की सांगा. ना आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद सर्वांचे.